नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव त्याचबरोबर संजय गांधी निराधार अंदाज योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जे काही नागरिक संजय गांधीसाठी किंवा दिव्यांग पेन्शन योजनेसाठी अर्ज करतात त्यांच्याकडून लाईट बिलची मागणी केली जाते आणि जर लाईट बिल 2000 किंवा 2000 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला 12 महिन्यांनी गुणाकार करून त्याचं उत्पन्न त्या ठिकाणी मेन्शन केलं जातं आणि तुझं उत्पन्न जास्त असल्या कारणाने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी शेरा मारतात आणि खरा लाभार्थ्याला या योजनेपासून वंचित ठेवलं जातं. तर संबंधित कार्यालयाशी किंवा संबंधित विभागाशी मी चर्चा करत असताना त्यांच्याकडून असं कळलं की हे जे काही आहे हे लाईट बिल मागणी हे संबंधित तहसीलदार कार्यालयाच्या लेवलचा विषय आहे. राज्य सरकार किंवा प्रशासनाकडून अशा पद्धतीची कोणत्या प्रकारची मागणी केली जात नाहीये. परंतु जर एखाद्या तहसीलदार कार्यालयामधून जर मागणी होत असेल तर त्या ठिकाणी त्या नागरिकाने काय करायचं, एक सत्य प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं की जर समजा लाईट बिल 2000 2500 3000 असेल तर गुणाकार करून जर 12 महिन्याचं जर जास्त होत असेल 21,000पेक्षा जास्त किंवा 50,000पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे की सदर लाईट बिल जरी माझ्या नावाचं जरी असलं तरी माझ्या कुटुंबामध्ये ही एवढी लोक राहत असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांचं राहणीमुळं किंवा लाईट बिल जास्त असल्या कारणाने हे लाईट बिल या ठिकाणी अतिरिक्त रकमेचं आलेलं आहे आणि या ठिकाणी ते उत्पन्न किंवा तो लाईट बिल मी भरत नाहीये तर माझ्या कुटुंबातील एखादा व्यक्ती ते लाईट बिल भरत आहेत, मी भरत नाही, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्हाला सत्य प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे. तुमचं काम 100% होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे पण इथे कधी हे कोणाला लागू पडतं लक्षात ठेवा, तोही पॉईंट मी क्लिअर करतोय. ज्या व्यक्तीच्या नावावर लाईट बिल आहे आणि त्याच व्यक्तीला या योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी अडवलं जातं, बाकीच्या लोकांना नाहीये. म्हणजे समजा लाईट बिल हे तुमच्या वडिलांच्या, आईच्या किंवा इतर घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अडवलं जात नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या लोकांच्या नावावर लाईट बिल आहे त्यांना जर अर्ज करायचा असेल तर त्यांना हा प्रॉब्लेम आहे. कारण मी तर तुम्हाला समजावून सांगतो, हा विषय व्यवस्थित समजून घ्या, कारण भविष्यामध्ये आपल्याला याला आवाज उठवावा लागण्याची वेळ येऊ नये यासाठी आत्ताच समजून घ्या आणि तिकडे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना तिथे त्यांना शांत करा. वेगवेगळे नियम काढून आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करू नये. अशा पद्धतीचं मागणी लगेच झाली पाहिजे आणि तो विषय त्या ठिकाणी थांबला पाहिजे. कारण दिव्यांग पेन्शन योजना असेल किंवा संजय गांधी निराधार अंदाज योजनेची जी काही योजना आहे ही योजना कौटुंबिक योजना नाहीये, ही वैयक्तिक लाभाची योजना आहे, लक्षात ठेवा. मी काय म्हणतो व्यवस्थित समजून घ्या. ही जी योजना आहे ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे, कौटुंबिक लाभाची योजना नाहीये, लक्षात ठेवा. कारण संजय गांधी निराधार अंदाज योजनेमध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आधार नाहीये म्हणून ही योजना सुरू केलेली आहे. आणि जर समजा ती जर व्यक्ती एखाद्या मुलाकडे जर राहत असेल आणि जर योजनेचा लाभ घेत असेल तर हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. आणि जर समजा त्या रेशन कार्डवरती मुलांची सुद्धा नावं असतील तर त्या लाभार्थ्याकडून त्या ठिकाणी सत्य प्रतिज्ञापत्र घेतलं जातं आणि मग या योजनेचा लाभ दिला जातो. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की ही जी योजना आहे ही योजना वैयक्तिक लाभाची आहे, कौटुंबिक लाभाची नाहीये. त्यामुळे कौटुंबिक उत्पन्न या योजनेसाठी लागू होत नाही किंवा कौटुंबिक लाईट बिल या योजनेसाठी लागू होत नाहीत, हे त्या लोकांना समजावून सांगा. माझ्याकडे अशा अनेक उदाहरणं आहेत की त्या उदाहरणावरून त्या लोकांचे अर्ज या ठिकाणी नाकारलेले आहेत. त्यांना स्पष्टपणे सांगितलंय की लाईट बिल जास्त असल्या कारणाने आम्ही तुमचा फॉर्म घेत नाही आणि असंही मला निदर्शन आलेलं आहे की 2 ते 3 महिन्यानंतर त्यांचं लाईट बिल कमी आलं म्हणून त्या लाईट बिलवरती त्यांना अप्रूव्हल सुद्धा दिलंय. म्हणजे खूप गोंधळ आहे. तर हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. हे थांबलं पाहिजे कारण ही योजना कौटुंबिक नाहीये. मग जर समजा तुम्हाला जर कौटुंबिक लाईट बिलचा जर विचार करायचा आहे तर मग 2500पेक्षा डायरेक्ट तुम्ही 10-12 हजार रुपये करा, निदान त्या कुटुंबातील लोकांना सुद्धा त्याचा फायदा तरी होईल. आणि तुम्ही दिव्यांग बांधव असतील, संजय गांधी निराधार अंदाज योजना लाभार्थ्यांना धान्य देत नाहीये, अंत्योदय देत नाहीये, प्राधान्यक्रमचं रेशन कार्ड देत नाहीये, तर तुम्ही लाईट बिलची मागणी करून लाईट बिलमुळे ह्या लाभार्थ्यांना वंचित ठेवताय. त्यांच्याकडून असंही मला कळलं की बोगस लाभार्थ्याला आला काढायचं आहे किंवा बोगस लाभार्थी आम्हाला दूर ठेवायचं आहे म्हणून आम्ही करतोय. अरे बाबांनो, बोगस लाभार्थी तुम्ही दूर ठेवताय पण खरा लाभार्थ्याची संधी तुम्ही नाकारताय ना या ठिकाणी. हे साफ चुकीचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही बोगससाठी काम करा पण त्या बोगस पायी तुम्ही खऱ्या लाभार्थ्याला वंचित ठेवू नका, हीच मागणी या ठिकाणी असणार आहे. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय, महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यांमध्ये जर तुम्हाला कागदपत्रांविषयी जर अडचण येत असेल, टाळाटाळ होत असेल तर कृपा करून मला पहिल्यांदा मेसेज करा किंवा फोन करा आणि मग त्या ठिकाणी तुम्ही जा. कारण प्रत्येक योजनेचे निकष हे समजून घेऊन अभ्यास करून मी तुमच्याशी बोलतोय, लक्षात ठेवा. हे जे काही अधिकारी, हे जे कर्मचारी आहेत ना, त्या लोकांना योजनेविषयी माहिती नाहीये.
कुठलं तरी टेबल असतं, तो बदली झाला की त्यांना हे काम दिलं जातं आणि हे काम देत असताना वेगळंच काहीतरी नियम अटी लावतात. तर हे होता कामा नये. यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर असेच वेगवेगळे कागदपत्र घेऊन आपल्याला या ठिकाणी वंचित ठेवतील. तुम्ही लाडकी बहीण योजनेविषयी जर तुम्ही माहिती घेतली असाल तर किती लोकसंख्या होती लाडकी बहीण योजनेची आणि आत्ता कितीपर्यंत आणले, किती लाडक्या बहिणींना यांनी रद्द केलेलं आहे. म्हणजे एक दिवस असं नको येऊ देऊ की काहीतरी वेगळा एखादा कागद लागू करतील आणि खरा लाभार्थी किंवा या लाभार्थ्यांवरती योजनेचे एक निकषामध्ये न बसता म्हणून तुम्ही बाहेर किंवा त्यांना बाहेर काढलं जाईल अशा पद्धतीचं काहीतरी होऊ नये. यासाठी प्रत्येकाने जागरूक राहायला पाहिजे. लाईट बिल हा विषय चुकीचा आहे घेणं, आणि जर मागत असतील तर त्याला सत्यप्रतिज्ञापत्र जोडून द्या. बिनधास्त तुमचा अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह होणार. नाही झाला तर नक्कीच माझ्यापर्यंत या, आपण त्यावरती मार्ग काढू किंवा मी स्वतः त्या लोकांशी बोलणार. कारण ही योजना उद्देश वेगळा आहे आणि राबवली जाते वेगळ्या पद्धतीने. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी सर्वांनी आपल्याला काम करायचं, एकत्र येऊन काम करायचं आहे. म्हणून मित्रांनो ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.